क्या बात है, क्या बात है. आज म्हणजे इकडे नाक्यावरती एकदम धमाल येणार आहे असं मला लक्षात आलेलं आहे, कारण नाका इतका सुंदर दिसतोय आज आमचा पहिल्यांदा. काय हे सगळेजण सोनालीला भेटण्यासाठी असे आतुर होते, पण कोणी भेटत नव्हतं. काय आता सोनाली मॅम इकडे आल्यात म्हटल्यानंतर मला त्यांना भेटलंच पाहिजे. हॅलो सोनाली मॅम. हाय निलेश डॉक्टर. अरे हे काय होतं? यांना हात लावल्यानंतर डायरेक्ट झटका बसला, तोही डायरेक्ट डॉक्टरला. नाही, मला आता लक्षात आलेलं आहे, जे तुम्ही म्हणताय स्पर्शाची जादू, ती जादू नाही, स्पर्शाचा झटका आहे डायरेक्ट. त्यामुळे सगळेजण घाबरत होते ना. तुम्ही सांगायचं ना मला. एकतर पहिली माझी अट आहे. काय? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आहो जाऊ म्हणणं बंद कर, नाहीतर मी तुझा हात. नाही, नको. नाही, मी मागच्या वेळेला जेव्हा तू आली होतीस तेव्हा मी आहो जाहो केलं होतं. याचं कारण वेगळं होतं. तेव्हा नाना सर आले होते यांच्याबरोबर. त्यावेळेला असे नानाविध ऍक्टिव्हिटी मी करू शकत नव्हतो त्यांच्या समोर. पण आता काही नाही, आता आपलेच लोक आहेत त्याच्यामुळे मी अरे तुरे करू शकतो ना. ही माझी माणसं सगळ्यांना पुरून उरणारी आहेत. हो, मला ते माहितीच आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करणार आहे सोनाली कुलकर्णीचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे धरम गोयल यांच्यासाठी. धरमजी मनापासून स्वागत. थँक्यू. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सिद्धार्थ जाधव यांच्यासाठी. आपण आणि जोरदार टाळ्या प्रसाद ओकसाठी. तर एव्हाना सगळ्यांच्याच लक्षात आलेलं आहे की या नाक्यावरची ही धमाल जी चालली आहे ती काय आहे. सगळ्याच रसिक प्रेक्षकांना ज्या सिनेमाची उत्सुकता होती की हा सिनेमा कधी येणार, तो सिनेमा म्हणजेच अगं बाई अरे चाटू. आणि या सिनेमाच्या निमित्तानं या सिनेमाची ही सगळी टीम आमच्या सोबत आहे. आणखीन काही कलाकार येणार आहेत. तेव्हा तुमच्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत. सगळेजण हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर अगबाई अरेच्या या सिनेमातली ही स्पर्शाची जादू काय आहे हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे. मी सगळ्यांना विनंती करतो, प्लीज तुम्ही माझ्यासोबत माझ्या कॅफेमध्ये बसा. तर अगबाई अरेच्या 2 या सिनेमाची ही सगळी टीम माझ्याकडे आलेली आहे. आणि आता त्यांना या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे, ज्यांच्या नजरेतून ही स्पर्शाची जादू सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासाठी. केदार सर मनापासून स्वागत. मी विनंती करतो प्लीज तुम्ही. थँक्यू. मला खूप छान वाटतं की अगबाई अरेच्या हा सिनेमा जेव्हा आला होता तेव्हा सर मी कॉलेजला होतो, मेडिकल शिकत होतो. 2 महिन्यांनी फक्त मोठा होतो. हो बरोबर आहे एकदम. आणि त्याच वेळेला त्यांनी सिनेमा बनवला. बघा ही पण एक गंमत आहे. तर ज्या वेळेला मी शिकत होतो तेव्हा क्लास बंक करून आम्ही तो सिनेमा बघायला गेलो होतो. आणि आज मला छान वाटतंय की हे सगळे बाकीचं प्रमोशन बंक करून माझ्याकडे आलेले आहेत. सगळी स्टोरी तर मी विचारणार नाहीच आहे, पण काय आहे वन लाईन सिनेमाची? स्पर्शाची भाषा यावर बेतलेली ही कथा आहे. शुभांगी कुडाळकर जिनी लग्न केलेलं नाही आहे, तिचा एक स्वतःचा एक समज आहे की तिचा स्पर्श झाला, म्हणजे प्रेमात पडल्यानंतर जर स्पर्श झाला तर पुढच्या 24 तासात समोरच्या व्यक्तीचा अपघात होतो. म्हणजे तो दगावत नाही, पण तो काहीतरी त्याला लागतं आणि तो दूर जातो तिच्यापासून. सो पहिल्यापासूनच ती प्रेमात पडायचं ती थोडी बिचकूनच आहे. आणि सोनाली कुलकर्णी आत्ता शुभांगी कुडाळकर जी साकारते तिथपर्यंत तिचं लग्न झालेलं नाही. तर आमचे विक्रम देसाई ठरवतात की या व्यक्तीवर एक पुस्तक लिहायचं. तर पहिल्यांदा ते जातात आणि सांगतात की तुमच्या अफेअर्सबद्दल मला लिहायचं आहे. तर ती हाकलूनच लावते. पण तो कन्व्हिन्स करतो तिला. आणि मग लहानपणापासून ते या एजपर्यंतची शुभांगी कुडाळकर याचे वेगवेगळे तिच्या आयुष्यात आलेले पुरुष आणि त्यांच्याबरोबर काय घटना झाल्या या इथपर्यंत स्टोरी येते. आणि एका सर्टन पॉईंटला आपल्याला जाणवतं की विक्रम देसाई आता प्रेमात पडला आहे शुभांगी कुडाळकरच्या. आणि तो तिला लग्नाची मागणी घालतो तर ती नाही म्हणते. तर तो म्हणतो की एक आपण ॲग्रीमेंट करू की आपण लग्न करायचं पण आपण एकमेकांना स्पर्श करायचा नाही. सो एक अशी रिलेशनशिप तुला दिसेल नवरा बायकोची जे खूप आनंदी आहेत पण ते एकमेकांना स्पर्शही नाही करत. बरं, स्पर्श नवरा बायकोचा हा फक्त काय म्हणतात त्याला बेडरूम पुरता मर्यादित नसतो. मला असं वाटतं दिवसभरामध्ये नवरा बायकोला कळत पण नाही आपण एकमेकांना किती स्पर्श केले. चहा देताना पण स्पर्श होतो, टीव्हीचा रिमोट देताना पण स्पर्श होतो. तर यावर शुभांगी आणि विक्रम हे मार्ग काढतात आणि एक मस्त स्टोरी तुम्हाला बघायला मिळते. क्या बात, क्या बात.
येणार आहे सोनालीकडे. सोनालीची प्रत्येक भूमिका ही नेहमी वेगळी असते आणि त्यामध्ये आपण काय वेगळं करू शकतो याचा तुम्ही अट्टहासानं प्रयत्न करत असतात. म्हणजे यापूर्वी डॉक्टर प्रकाश बाबा आमटे या सिनेमासाठी तुम्ही इथे आला होतात. त्यावेळेची एक भूमिका जी साकारत होता ती एकदम वेगळी होती, मंदाकिनी आमटेंची. त्यानंतरची ही भूमिका टोकाची आहे, एकदम वेगळी. देऊळमधली सोनाली आम्हाला वेगळीच दिसते. तर हा बॅलन्स कसा सांभाळता? खरं म्हणजे हा बॅलन्स माझे दिग्दर्शक आणि लेखक सांभाळतात. कारण मी सांभाळण्यासारखं काहीच नाही आहे. केदारनी जर मला अगबाई अरेच्या 2 मधली शुभांगी ऑफर केली नसती तर मला तो बॅलन्स काय, मला काही समजलंच नसतं त्या भूमिकेविषयी. मी फक्त सिनेमा बघायला गेले असते आणि हळहळले असते की अरे असा रोल मिळायला पाहिजे होता. तू आत्ता एक्झॅक्टली जे म्हणालास की आपण डॉक्टर प्रकाश बाबा आमटेच्या वेळेला या सेटवर भेटलो होतो, तो रोल मला मिळावा हे माझं भाग्य होतं. माझं आयुष्य बदलणारी गोष्ट आहे ती. कारण मंदाताई आमटेंचा रोल करायला मिळणं आणि त्यांची ओळख होऊ शकणं या माझ्यासाठी माइलस्टोन गोष्टी आहेत आयुष्यातल्या. माझं आयुष्य बदललं आहे. त्यानंतर मी खूपच समाधानात होते की किती छान घडलं आपल्या आयुष्यात. आणि अशा एका सुंदर संध्याकाळी मला हा स्वप्नातला दिग्दर्शक भेटला ज्याच्याबरोबर मला खूप इच्छा होती काम करावं. आणि पांढऱ्या घोड्यावरून नाही, गाडीतून आला. 7 नंबरच्या मर्सिडीज मारून आलेला घोडा हा माझा घोडा. सोनाली 3 दिवस झालेत, आता रिलीज झाला पिक्चर. हा घोडा आहे. गाडीला घोडा म्हणाले. गाडीला घोडा बघ असे पाहिजेत बॉयफ्रेंड. कसं सांभाळून घेतात बघ मला. तर पांढऱ्या घोड्यावरून आलेला असं मला म्हणायचं, पांढऱ्या गाडीतून आलेला. आणि त्यांनी जेव्हा मला गोष्ट ऐकवली, निलेश, मी तुला हे खरं खरं सांगितलं पाहिजे, त्यांनी मला कथा ऐकवल्यानंतर मी स्थळ काळ सगळं विसरले होते. मी त्याला म्हणलं त्याचा विचार बदलायच्या आत किंवा त्याला दुसऱ्या कुणा अभिनेत्रीबद्दल काही वाटायच्या आत मी म्हणलं शूटिंग कधी सुरू करूया. मलाच घेतलं पाहिजे, मला ऐकवलीस ना, असं मला झालं होतं. आता मला यायचंय सिद्धार्थकडे. सिद्धार्थ जाधव पहिल्यांदा एका वेगळ्या भूमिकेत सगळ्यांना दिसणार आहेत. त्याचं नाव तुला माहिती नाहीये का? त्याचं नाव आहे डायनामाइट जाधव. डायनामाइट जाधव. या सिनेमासाठी सोनालीताईंनी मला एक नाव दिलंय, डायनामाइट. मुळात अगबाई अरेच्या ह्या नावाबद्दल मी खूपच इमोशनल आहे. ज्या म्युझिकवर आता केदार सरांनी एंट्री केली, चमचम करता नशीला बदन, त्या गाण्यात मी नाचलोय. सोनाली बेंद्रेच्या मागे आहे मी, आहे कमलाकर सातपुते आहे, नंतर आपला श्याम घोरपडे आहे. आता सोनाली बेंद्रे असल्यावर मागच्या पोरांना कोण बघणार आहे? त्यात आम्हाला असं कोण बघणार आहे? त्यामुळे आम्ही आमच्यासाठी, आमच्या आनंदासाठी दिसायचो त्या ताईला तिथे. तर तो पहिला सिनेमा. आणि 11 वर्षानंतर अगबाई अरेच्या 2 पार्ट 2 येतो, ज्यात ते न करता केदार सरांनी मला पुढे उभं केलं, मला पुढे नाचवलं. म्हणजे सोनाली बेंद्रे आयटम गर्ल होती 2004ला, तर 2011ला त्यांनी मला सिद्धार्थ जाधवला आयटम बॉय केलं, जो तिच्या मागे नाचवलं. अरे आणि हा दमतच नाही रे. 2 शॉटच्या मध्ये बसावं की नाही. आता एवढा फुल 1 टेक दिलाय अख्ख्या कडव्याचा, हा थांबतच नाही. तुम्हाला माहिती नाही का, शूटिंग संपल्यावर 2 दिवस जनरेटर म्हणून काम करतात ते बाहेर. तर आता मला याचं प्रसाद ओक यांच्याकडे. प्रसाद, तुझी काय भूमिका या सिनेमात? तिच्या आयुष्यात बरेच पुरुष येतात या सिनेमात. त्यातला एक पुरुष येतो, तो 2 टप्प्यात येतो. त्यातला दुसरा टप्पा मी आहे. वा. मुळं गंमत अशी झाली की सोनालीला मी लहान असल्यापासून एकांकिकांमध्ये पुण्यामध्ये बघतोय. केदार, भरत या दोघांनाही मी पुण्यात असल्यापासून, लहान असल्यापासून बघतोय. माझ्यापेक्षा दोघंही मोठे आहेत. तू काय फारच लहान आहे का आमच्यापेक्षा? सोनाली तू काहीच बोलत नाहीये. मी बोलणंच सोडलंय. काय आता सारखं समजावून सांगायचं की अरे मी जेवढीच आहे तशी. आपण निलेश, आपण नाही आहोत, जगात आलेलोच नाही आहोत. तुम्ही पुढे पोटात मी असाल बोलत तुमच्या होतो. तुमच्या आईच्या. पुढे मी बोलत होतो. अरे पण लाल आहे सिद्ध्या लहान असल्यापासून मला बघतो असं मी बोलणार होतो. जोक सपाट. पण या सगळ्यांबरोबर काम करण्याची माझी खूप वर्षांपासूनची इच्छा होती आणि ती फक्त या माणसामुळे पूर्ण झाली, केदारमुळे. आणि खरोखरच या चित्रपटाच्या निमित्ताने मी केदार बरोबर, सोनाली बरोबर, भरत बरोबर, सिद्धू बरोबर पहिल्यांदा काम केलेलं आहे. वा. आता आणखीन एका हिरोकडे मला यायचं आहे. या सिनेमातले हिरो जे मराठी चित्रपटसृष्टीत या सिनेमाच्या निमित्तानं पाऊल ठेवत आहेत, पण गुजराती आणि हिंदी थिएटरमध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया धरम गोयल यांचं. खरं तर मला प्रश्न पडला होता, ते गुजराती थिएटर करतात म्हटल्यावर आपल्याला गुजराती येईल का? पण नंतर मला कळलं की आपल्याला गुजराती खाण्याशिवाय काहीच येत नाही.
पण नंतर मला लक्षात आलं की ते मराठी उत्तम बोलतात, तर मला त्यांना तेच विचारायचं की मग इतकं सुंदर मराठी कसं काय बोलता? मी लहानपणापासून दादरलाच राहिलोय, तिथेच वाढलोय. मित्र वगैरे सगळेच महाराष्ट्रीयन्स आहेत. मी स्वतःला नशीबवान समजतो की केदार सरांनी मला या चित्रपटात कास्ट केलं आणि या सगळ्या आर्टिस्ट बरोबर मला काम करायला मिळालं. काय आहे की ती कथा जेव्हा सुरू होते तेव्हा त्या पहिल्या फटक्यामध्ये तो जो दिसला तर तो हिरो वाटता कामा नये. म्हणजे हा पिक्चरचा हिरो आहे असं होता कामा नये. तो ग्रॅज्युअली त्याची भूमिका अशी वाढत गेली पाहिजे आणि एका क्षणानंतर तो एकदम हवा असं वाटला पाहिजे. तर मी नवीनच चेहरा शोधणार. त्याचं ब्लॅकआउट नावाचं नाटक सुरू होतं, तर त्याचा कॉन्ट्रॅक्ट शो होता, तो बघायला गेलो. तर मी नाटक बघायला बसलो आणि अप्रतिम हा माणूस काम करत होता. तर माझं कन्फर्म झालं की हा भूमिकेसाठी योग्य आहे. मला कळेना हा मराठी कसं बोलतोय. आणि एक स्टेप वरची तो प्रोफेशनल डबर आहे. तो मराठी, हिंदी, गुजराती, इंग्लिश अशा असंख्य भाषांमध्ये त्याचा आवाज जो आहे ना, तो व्हॉइस क्वालिटी तो व्हॉइसिंग करतो त्यासाठी. तर आपल्या अगबाई 2मध्ये पण मला प्रत्येक जण भेटून तेच विचारतोय की आवाज पण त्याचा किती सुंदर आहे. चला म्हणजे असं वाटतं. आवाजावर जेव्हा अगबाई अरेच्या येईल तेव्हा गेला आपला. पण तुम्ही गुजराती खूप छान बोलत असालच कारण तुमची मातृभाषा आहे. मग गुजरातीमध्ये मला खूप क्युरियोसिटी आहे शिकण्याची की चला हवा येऊ द्याला काय म्हणतात? चल हवा आवाज आहे. ते मला माहिती होतं, फक्त ते गुड नाईट नीमला काय म्हणतात मला माहिती नव्हतं म्हणून मी थांबलो होतो. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे आणखीन एका सुंदर अभिनेत्रीला. खरं तर सोनालीजींचा प्रवास या सिनेमात वेगवेगळ्या टप्प्यात घडतो. कॉलेजमधली सोनाली कुलकर्णी जिनं रंगवलेली आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे जय मल्हार या मालिकेतून तुमच्या आमच्या मनात बसलेली म्हाळसादेवी म्हणजेच सुरभी हांडेला. सुरभी, अतिशय मनापासून स्वागत. या सिनेमामधून तू सुद्धा पहिल्यांदा मोठ्या पडद्यावरती पाऊल ठेवतेस. पहिला सिनेमा, केदार सरांसारखे दिग्दर्शक, कसं वाटतं? एक तर सगळे मोठे लोक. तू पण लहान होतीस? मी सगळ्यांसोबत नाही. एक तर नाही मला म्हणायचं आहे की सगळेच माझ्यापेक्षा एक्सपिरियन्सने आणि वयाने खूप मोठे आहेत. मला उलट केदार सरांनी यात घेतलं म्हणजे उलट त्यांना हे चॅलेंज होतं मे बी. त्यांनी मला म्हाळसामधून खरी शुभांगी दाखवली, म्हणून मी जेवढी शुभांगी दिसली आहे ती सरांमुळे. म्हाळसा म्हणूनच ती खूपच लोकप्रिय आहे. तिची जी इमेज आहे त्याचा एक ग्रेस पण त्याच पद्धतीने ठेवला गेला पाहिजे याची पण काळजी घ्यायची होती. कारण काय की आपण एखाद्या गोष्टीकडे खूप भावनिकदृष्ट्या जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की त्या गोष्टीला धक्का लागू नये. सो मुळात या कॅरेक्टरला पण एक कल्चर आहे. सो कुठेही कल्चरला धक्का लागणार नाही याची पूर्ण खबरदारी तिची भूमिका साकारताना तिने पण घेतलेली आहे आणि आमच्या अख्ख्या टीमनी, मग ते कॉस्ट्युम्स असून दे, मेकअप असून दे, या सगळ्या लोकांनी पण घेतलेली आहे.